हायकोर्ट सुट्टीवर आहे का? सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हा एक प्रश्न आणि याचिकाकर्त्यांनी थेट याचिकाच मागे घेतली। प्रकरण आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात एका याचिकेचं। सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळत याचिकाकर्त्याला नेमकं काय सुनावलं? राज ठाकरेंविरोधात थेट सुप्रीम कोर्टात पोहोचलेलं हे प्रकरण नेमकं काय? सरन्यायाधीश भूषण गवई यावेळी नेमकं काय म्हणाले? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। मराठी विरुद्ध हिंदी हा वाद गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात पाहायला मिळतोय। फक्त महाराष्ट्रच नाही तर याचे पडसाद महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्याला उमटलेले दिसले। या सगळ्यांची सुरुवात झाली होती मीरा भाईंदरमध्ये मनसेने मारहाण केलेल्या एका व्हिडिओवरून। मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी मीरा भाईंदरमधील अमराठी व्यापाराला मारहाण केली। मनसे गुंडगिरी करते असं सुद्धा त्यावेळी बोललं गेलं, तर दुसरीकडे मराठीवरून मुजोरी केली तर मार बसणारच अशी भूमिका सुद्धा मनसेने घेतली। एकीकडे हिंदी सक्तीवरून सरकारची भूमिका तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची मुजोरी, या सगळ्यांवर मनसेने आक्रमक भूमिका घेतली। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ 20 वर्षांनंतर मराठीसाठी एकत्र पाहायला मिळाले। वरळी डोम मध्ये दोन्ही भावांचा हिंदी सक्ती विरोधात विजयी मेळावा पार पडला। यावेळेला राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांवर केलेल्या वक्तव्यावरून त्याचबरोबर मनसेच्या एकूणच हिंदी विरोधी भूमिकेवर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। याचिकाकर्त्याने यावेळी नेमकं काय म्हटलं तेही पाहूयात। मुंबई उच्च न्यायालयाचे वकील घनश्याम उपाध्याय यांनी 18 जुलै 2025 ला ही याचिका दाखल केली। भाषिक द्वेष पसरवल्याचा आणि हिंदी भाषिक नागरिकांविरुद्ध हिंसाचार भडकवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। राज ठाकरेंविरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी करताना त्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली होती। सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंवर यावेळी गंभीर आरोप केले। ते नेमकं काय म्हणाले तेही पहा। उत्तर भारतीयांची बाजू घेतली म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी शुक्ला यांना निशाणा बनवलं, त्यांना धमक्या दिल्या असा आरोप त्यांनी केलाय। 30 मार्चच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी भडकाऊ भाषण केलं होतं, ज्यानंतर हिंदी भाषिकांना मारहाण करण्यात आली। आपल्याला गंभीर धमक्या देण्यात आल्या, 100हून अधिक फोन कॉल्स करण्यात आले, जीवे मारण्याची धमकी सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी दिल्याचं यावेळी त्यांनी याचिकेत म्हटलं। अनेकदा विनंती करूनही सरकारने आणि पोलिसांनी याची दखल घेतली नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलं आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली। सोमवारी या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली। सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली। सुनावणी सुरू होताच सरन्यायाधीश भूषण गवई यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना हा प्रश्न विचारला की उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का? सरन्यायाधीश भूषण गवई यांचा फक्त एक प्रश्न आणि याचिकाकर्त्याने लगेच याचिका यावेळी मागे घेतली। मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा सल्ला सुप्रीम कोर्टाने यावेळी याचिकाकर्त्यांना दिला। याचिकाकर्त्याने देखील ही याचिका सुप्रीम कोर्टातून काढून घेतली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे। वरळीच्या मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले होते, जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे, हात जोडून नाही ऐकलं तर हात सोडून समजवा असे आदेश त्यांनी आधीच मनसेच्या कार्यकर्त्यांना दिलेत। राज ठाकरेंच्या याच भूमिकेवर काही नेत्यांनी आक्षेप सुद्धा घेतलेला दिसला। भाजपचे निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे यांना ओपन चॅलेंज दिलं होतं, महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारू असं ते म्हणाले होते। आता सुप्रीम कोर्टात सुनील शुक्ला नावाच्या व्यक्तीने या संदर्भात थेट याचिका दाखल केली आणि राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले। राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा, त्याचबरोबर मनसे कार्यकर्त्यांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी सुनील शुक्ला या व्यक्तीने केलेली आहे। उत्तर भारतीयांविरोधात मनसे जी भूमिका घेत आली आहे ती चुकीची आहे, यामुळे भाषिक द्वेष पसरत आहे, हिंसाचार यामुळे जे आहे ते मनसे करत असल्याचा आरोप यावेळी याचिकाकर्त्याने केलेला आहे आणि थेट सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती। पण सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ही याचिका फेटाळली आणि उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्याचा सल्ला याचिकाकर्त्याला दिलेला आहे। आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं तर कशा प्रकारे पुढे या प्रकरणाचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात
हिंदी सक्तीविरोधात भूमिका मनसे घेत आहे आणि यापुढेही मनसे घेतच राहणार असं ठामपणे मनसे म्हणतंय। या विरोधात आता पुढे जाऊन कशा प्रकारे ही जे आक्षेप घेतलेला आहे या सुनील शुक्ला यांनी, या याचिकेवर उच्च न्यायालयात जर सुनावणी पार पडली तर त्यावर पुढे काय घडतं हे सगळं आपल्याला पाहायचं आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। लोकमतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।